करंट अफेअर्स आणि UPSC MPSC फार स्ट्रॉंग कनेक्टेड आहे ना. तो आजचा आपला हा जो क्वेश्चन आहे, जो डिस्कशन आपण करणार आहोत, तर डिस्कशन इज रेंजिंग अराउंड अगेन करंट टॉपिक आहे जो डिग्लोबलायझेशनशी कनेक्ट. GS3चा हा टॉपिक असेल बेसिकली. इथे तुम्हाला करंट हॅपनिंग्स इंटरनॅशनल डोमेनमध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत, जिओपॉलिटिकल म्हणा, इकॉनॉमिक जिओपॉलिटिक्स इम्पॅक्ट, तो त्याच्याशी रिलेटेड हा बेसिकली क्वेश्चन आहे. वॉच इट टिल देन आणि तुम्हाला 100% नवीन इथे स्ट्रक्चर आणि गोष्टी कळायला भेटतील. ठीक आहे. सो बघा क्वेश्चन काय. व्हॉट इज डिग्लोबलायझेशन, पहिला पार्ट, अँड हाऊ इट इज इम्पॅक्टिंग इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर. ठीक आहे. सो तो इकॉनॉमिक ऑर्डर कसा इम्पॅक्ट करतोय फर्स्ट. आणि ठीक आहे. सो बघा डिमांड क्लिअर दिलेली आहे. काय दोन डिमांड आहे. पहिला डिग्लोबलायझेशन काय ते एक्सप्लेन करा आणि त्याच्यानंतर की तो कसा ग्लोबल इकॉनॉमिक ऑर्डरला डिस्ट्रॉय करतोय म्हणा, अफेक्ट करतोय. आणि मग कारण 15 मार्कर क्वेश्चन आहे, 250 वर्ड्स मध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं. इट मीन्स की तिथे सोबत आपल्याला वे आउट पण देणं मस्ट आहे ना, की कारण प्रॉब्लेम दिलाय तर त्याला सोल्युशन देणं पण मस्ट आहे. तेव्हाच जाऊन आपला स्ट्रक्चर 100% रेडी. ओके. सो बघा पहिला पार्ट आहे. मग इंट्रोडक्शन मध्ये मी काय करणार, मी पहिला इंट्रोडक्शन मध्ये पहिला एक पार्ट जो असेल तो बेसिकली फ्री ट्रेडचा नेचर कसा आहे तो सांगणार. त्याच्यानंतर डिग्लोबलायझेशनचे काय काय एस्पेक्ट्स आहे आणि त्याला करंट सोबत मी कनेक्ट करणार. आणि त्याच्यानंतर मग मी आन्सर करणार इम्पॅक्ट ऑफ दिस सेकंड पार्ट ऑफ द क्वेश्चन. बघा सो फ्री ट्रेड ज्याला आपण म्हणतो, व्हॉट डज दॅट फ्री ट्रेड इन्क्लूड. सो फ्री ट्रेड ज्याला आपण म्हणतोय, ओपन अँड फेअरनेस ऑफ ट्रेड, ओपन कॅपिटल फ्लो ऑल्सो, देन मल्टीलॅटरलिझम. ठीक आहे, की नंबर ऑफ कंट्रीज इंटरॅक्ट करून एखादा अग्रीमेंट बनवत आहे, आणि रूल बेस्ड ऑर्डर. ठीक आहे, रूल बेस्ड ऑर्डर कॉर्पोरेशन. तो मग हा झाला आपला फेअर ट्रेडिंग किंवा ग्लोबल ट्रेड ज्याला म्हणतो आपण, ग्लोबलायझेशनचा हा बेसिकली नॉर्म. मग पोस्ट वर्ल्ड वॉर 2 राईट, पोस्ट वर्ल्ड वॉर 2 आपण काय केलंय, या नॉर्म्सला प्रमोट केलंय. बरोबर. इंडिया पर्टिक्युलरली USSR नंतर LPG आपण एक्सेप्ट केलं आणि तिथून मग ग्लोबलायझेशन नॉर्म्स आपण पार्ट झालो. बट व्हॉट इन द कंटेम्पररी वर्ल्ड नाउ द वेव ऑफ डिग्लोबलायझेशन इज देअर अँड दॅट कॅन बी सीन. कारण क्वेश्चन विचारतो आपल्याला, दॅट कॅन बी सीन फ्रॉम. मग इथे मी 5 वेज डिफाईन केलेत बघा, जे आपल्याला तिथे मेन्शन करणं मस्ट आहे. बरोबर. 5 वे बघा कोणते आहे. प्रोटेक्शनिझम. प्रोटेक्शनिझम म्हणजे की जसा to protect their domestic industry, they are applying excessive tariffs किंवा restrictions on outside import itself. मग रिशोरिंग. ठीक आहे, रिशोरिंग, फ्रेंड शोरिंग है ना. मग इथे काय करणार, सिम्पली काही लिमिटेड कंट्रीज सोबतच ट्रेडिंग आणि इम्पॅक्ट होईल, जो ग्लोबलायझेशनच्या अगेन्स्ट म्हणजे तुम्ही ब्लॉक लिमिट करताय. सँक्शन्स, सो दी सँक्शन्स ऑन रशिया, इराण, व्हेनेझुएला आणि अदर कंट्रीजवर सुद्धा, दॅट सिम्पली रिफ्लेक्ट की डिग्लोबलायझेशन हे सिम्पली रोड ब्लॉक्स आहेत, हे रेस्ट्रिक्शन्स आहेत, हे अडथळे आहेत ग्लोबलायझेशनच्या फिनॉमिनाला. त्याच्यानंतर टॅरिफ म्हणजे टॅक्सेस, आणि मग नंतर फ्रॅगमेंटिंग सप्लाय चेन्स, की आपली ही जी सप्लाय चेन्स आहे व्हेरियस आहे ना, ॲग्रिकल्चर असेल, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस आणि त्याच्यामध्ये पण मिनरल सप्लाय वगैरे, ही फ्रॅगमेंट होतीये आणि तिथे हे नवीन पॅक्ट्स किंवा इव्होल्युशन्स होत आहे आणि हे इंडिकेट करत आहे डिग्लोबलायझेशन. मग तुम्हाला इथे करंटचे एक्झाम्पल्स देणं मस्ट आहे, तेव्हाच बघा तुमचा हा जो पॉइंट आहे डिग्लोबलायझेशन तो जस्टिफाय होऊ शकेल की त्याचा आपण एक्सप्लेनेशन केलंय. आय होप तुम्हाला ही प्रोसेस कळते. ग्लोबलायझेशनच्या अगेन्स्ट डिग्लोबलायझेशन, दॅट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. देन मग याचा इम्पॅक्ट काय होतोय गाईज. याचा इम्पॅक्ट हा डायव्हर्स आहे. बघा की फर्स्ट अँड द इम्पॉर्टंट, इरोजन ऑफ फ्री ट्रेड अँड ओपन फेअर ट्रेड ऑल्सो, ओपन मार्केट. मग याच्यामुळे काय होतंय की डिग्लोबलायझेशनमुळे जे टॅरिफ्स, रेस्ट्रिक्शन, सँक्शन, इथे फ्री ट्रेड हा नॉर्म एक्झिस्ट करत नाहीये. फ्री ट्रेड म्हणजे फ्री आणि फेअर ट्रेड नाहीये. आणि ओपन मार्केट जे आहे ते मार्केट आता विथ लिमिटेड ऍक्सेस होत आहे. जसं तुम्ही बघणार मग कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, हा जो टॅक्स युरोपियन युनियनने अप्लाय केला बाकी दुसऱ्या कंट्रीजवर. सेकंड, वीकनिंग मल्टायलॅटरल इन्स्टिट्यूट. ठीक आहे, मल्टीलॅटरल हे जे इन्स्टिट्यूशन्स आहे, लाईक युनायटेड नेशन्स, WTO, WHO, हे सगळ्या ऑर्गनायझेशन्स आता वीक होत आहेत. त्यांचं फंडिंग नाहीये, त्यांच्याकडे रिसोर्सेस नाहीये, प्लस त्यांच्यावर ब्लॅटंट क्रिटिसिझम्स होतोय बाय ती
ऑथॉरिटीज, राईट. रिसेंटली युएसने आय गेस 20+ ऑर्गनायझेशन मधून विड्रॉ केलंय ऑल ऑफ सडन. ठीक आहे. सो मग तो सुद्धा विकनिंग होते. त्याच्यामुळे हा आणि ग्लोबलायझेशनचा एक की एस्पेक्ट आहे, मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्स, आणि त्यात जर वीक होतं म्हणजे ग्लोबलायझेशन वीक होतं. ठीक आहे. तिसरा, राईज ऑफ इकॉनॉमिक नॅशनलिझम अँड स्ट्रॅटेजिक प्रोटेक्शनिझम. सो इकॉनॉमिक नॅशनलिझम, मेक अमेरिका ग्रेट अगेन, आत्मनिर्भर भारत किंवा चायनाची पॉलिसी सिम्पली इंडिकेट करते की द इकॉनॉमिक नॅशनलिझम ऑफ द राईज होतो. ठीक आहे. सो मग अशा केसमध्ये यू विल फाइंड की स्ट्रॅटेजिक प्रोटेक्शनिझम इज देअर. मग तुम्ही काय करणार, एखाद्या पर्टिक्युलर कंट्रीजवर बॅन करणार किंवा त्याच्या प्रोडक्ट्सवर बॅन करणार किंवा खूप जास्त टॅरिफ लावणार, त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होईल, राईट. सो हा सुद्धा डी ग्लोबलायझेशन कडेच आपण चाललो आणि याचा इम्पॅक्ट होतोय ऑन दिस पर्टिक्युलर केस. मग फ्रॅगमेंटेशन ऑफ ग्लोबल व्हॅल्यू चेन, की आपण जी एवढी सप्लाय चेन बनवली आहे, व्हॅल्यू चेन बनवली, ज्याच्या थ्रू आज ओव्हरऑल वर्ल्डमध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट होत आहे, इंडस्ट्री बनत आहेत, ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, टॅक्सेशन येत आहे, ही सगळी सप्लाय चेन काय होतीये, ही डिस्टर्ब होती, ही डिस्ट्रॉय होती, आणि त्याच्यामुळे मग जे कॉमन पीपल आहेत त्यांना अफेक्ट होतोय. आणि म्हणून मग इथे स्लोवर अँड लेस इन्क्लुझिव्ह ग्रोथ. मग एम्प्लॉयमेंट नसेल, बेसिक फॅसिलिटीज नसतील, तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ होणार नाही, आणि त्याच्यामुळे यू विल फाइंड कॉन्सिक्वेन्शियल प्रॉब्लेम्स आर ऑल्सो. नेक्स्ट टू दिस इज रेस्ट्रिक्टेड टेक्नॉलॉजी अँड ग्रोथ. आता जर प्रोटेक्शनिझम असेल, रेस्ट्रिक्शन्स असतील, तर टेक्नॉलॉजीचा ग्रोथ सुद्धा लिमिटेड होईल. तुम्ही बघितलं असेल 6G टेक्नॉलॉजी जसं चायना आणि US मध्ये टसल चालू होता, किंवा AI वर बघा चायनाचा जसा कंट्रोल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतंय, टेक्नॉलॉजीचा सुद्धा रेस्ट्रिक्शन असेल, त्याच्या ट्रान्झॅक्शन्स आणि यूजवर सुद्धा लिमिटिंग दिस ग्लोबलायझेशन ऑल्सो. आणि मग इम्पॅक्ट डिग्लोबलायझेशन. मग आता डिग्लोबलायझेशनच होईल का? मग इंडियासारख्या कंट्रीजने आता काय करायला पाहिजे, व्हॉट वी शुड डू देन. मग आता आपल्याकडे काही वे आउट आहेत. वे आउट इन द सेन्स व्हॉट, की आपल्याला बघणं आहे की सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन आपण कसं करू शकतो. कारण इफ यू पुट ऑल युअर एग्स इन अ सिंगल बास्केट, मग अशा केसमध्ये तुम्ही जास्त वल्नरेबल आहात. बट इफ यू डायव्हर्सिफाय युअर सप्लाय चेन, त्याच्यामध्ये तुम्हाला फार मग लिमिटेड इम्पॅक्ट होईल अशा केसमध्ये. आता US ने इम्पॅक्ट केलं, टॅरिफ दिले होते 50%. ठीक आहे. अशा केसमध्ये आपली डायव्हर्स सप्लाय चेन होती, त्याच्यामुळे आपला इम्पॅक्ट त्याचा कमी झाला. आणि परत काही मीन्स जसे आपण मग इथे रिफॉर्म्स, राईट. मग बूस्ट डोमॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रियल पॉलिसी ऑल्सो. आत्मनिर्भर भारत असेल किंवा चायना +1 पॉलिसी सारखी पॉलिसी जी ग्लोबल वर्ल्डमध्ये तुम्हाला प्रमोट करावी लागेल, ज्याच्यामुळे मग व्हिएतनाम, बांगलादेश, इंडिया है ना, बाकीच्या कंट्रीज त्यांना तिथे बूस्ट भेटेल, आणि मग ते काय करू शकतात, डोमॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट करून ग्रोथ करू शकता. सर्व्हिसेस अँड डिजिटल इकॉनॉमी ॲडव्हान्टेज. मग आपल्याला इथे इकॉनॉमी जी डिजिटल होती, डिजिटायझेशन टेक्नॉलॉजीचा हा जो यूज आहे तो करणं फार मस्ट आहे. एक्वायरिंग अँड डेव्हलपिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी, बिकॉज सी गाइज, नाउ द वर्ल्ड इज गवर्न बाय not by rules but rather by technology. So if you do have access to technology, तुम्ही एक सिग्निफिकंट ऍडव्हान्टेज पोझिशनवर आहात, आणि मग अशा केसमध्ये तुम्ही ग्रो करू शकता. सो इंडियासाठी आणि बाकी कंट्रीजसाठी हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जो स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी. आणि मग रिफॉर्म तुम्हाला हे करणं मस्ट आहे. एवढं सगळं करायचं जर का असेल तर इंटरनल रिफॉर्म, डोमॅस्टिक रिफॉर्म्स है ना, हे होणं मस्ट आहे. जसं आपण GST 2.0 घेतलाय, किंवा लेबर रिफॉर्म्स केले, लेबर कोड रिफॉर्म्स असतील, इंडस्ट्रियल रिफॉर्म्स असतील, बाकी सगळे जे रिफॉर्म्स आहे त्याच्या थ्रू तुम्हाला काय होणार, मग हा जो डिग्लोबलायझेशनचा फेज आहे, आणि त्याच्या थ्रू सुद्धा तुम्हाला मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन स्ट्रेंथन करणं पण मस्ट आहे. याच्यामध्ये एक पॉइंट असून पण असलाच पाहिजे, मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन नीड्स टू बी स्ट्रेंथन. ठीक आहे. सो मग हे स्ट्रेंथन करणं मस्ट आहे. तेव्हाच कुठे जाऊन डिग्लोबलायझेशनला काउंटर होऊन ग्लोबलायझेशन सस्टेन आणि सर्व्हायव्हर राहील, राईट. सो ग्लोबलायझेशन इज सिम्पली, कंक्लुजन मध्ये आपण काय करणार, निष्कर्ष. So deglobalization is creating unfair advantages. Deglobalization is creating undue preferences for few, and it is limiting restrictions, or it is limiting growth for many or all, right. Thus vasudhaiva kutumbakam वाली आपली जी ग्लोबलायझेशन फिलॉसॉफी आहे, that we have to promote them by it and protect it by all possible. आय होप या आन्सरची ही जी कॉन्सेप्ट आहे ती सुद्धा कळाली असेल, त्याचे करंट जे इम्पॅक्ट्स आहेत ना, कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते सुद्धा कळाले असतील. हा पूर्ण स्ट्रक्चर कळाला असेल तर कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू.